अमरावती शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातून जन्मदाता बापानेच आपल्या पोटच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बालाजीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली। जखमी तरुणाचे नाव सचिन रवींद्र मानेकर, वय वर्ष 40 असे आहे। सचिन हा व्यवसायाने इंजिनियर असून मात्र वैवाहिक आयुष्यातील तणाव आणि घटस्फोटानंतर तो नैराश्यात गेला। त्यातून त्याला दारूचे व्यसन जडले। माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सचिन दररोज दारूच्या नशेत आपल्या वृद्ध आईवडिलांशी वाद घालत होता। त्यावरून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचे सांगितले जात आहे। घटनेच्या रात्री देखील सचिनने दारूच्या नशेत आईवडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली। मुलाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून आणि संतापाच्या भरात वडील प्राध्यापक रवींद्र मानेकर यांनी घरातील भाजी कापण्याच्या सुऱ्याने सचिनवर सपासप वार केले। या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला। अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच डीसीपी गणेश शिंदे यांनीही रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे अमरावतीतील सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातही व्यसनाधीनतेमुळे कसा भीषण शेवट होऊ शकतो याचे भयावह चित्र समोर आले आहे।